तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आहे शुक्रवार गुरुवार. तर आज आम्ही निघालो आहे दत्तगुरूंच्या दर्शनाला 750 किलोमीटर लांब गिरनार गुजरात येथे. आणि कसं चाललो आहे आम्ही, तर आम्ही चाललो आहे बाईकवर. तर आपल्याकडे बाईकचे एवढे सारे ऑप्शन अवेलेबल आहेत. ही आहे आपली एस डी रोडस्टर आहे. बाहेर आपली फेझर पण आहे, यमाहाची फेझर, आणि युनिकॉर्न आहे, किंवा आपल्याकडे वाटली तर मोठी कार पण आहे. पण ह्या सगळ्यापैकी कम्फर्ट, रिलायबिलिटी आणि जो किताब आहे तो आपल्या युनिकॉर्नने पटकावलेला आहे. सो आम्ही युनिकॉर्न घेऊन चाललेलो आहे. अजून 2 बाईक्स पण आहेत, त्या पुढे प्रवासात कुठल्या आहेत त्या तुम्हाला भेटतीलच. तर भेटूयात पुढे प्रवासात. जय गिरनारी. तर गाईज आत्ता आपण नाशिक सोडून पुढे आलेलो आहे, सापुताराच्या पण पुढे आले, गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर सोडून पुढे आलेलो आहे. तर आपल्या टीम जी आहे बाकीची आपल्याला भेटलेली आहे. तर आपल्या टीममध्ये ह्या बाकीच्या 2 गाड्या आहेत. तुम्हाला सकाळी म्हटलं होतं की आपली युनिकॉर्न तर आहेच आहे, आणि हा आपला होंडाचा लाईनअप आहे. ही आपली CB350 आहे, आणि अजून एक युनिकॉर्न आहे. तर आता आम्ही सापुताऱ्यापासून थोडं पुढे आलो आहे, आणि सापुतारा घाट जो लागतो त्यात आम्ही जरा थांबलो आहे. जेवणाचे डबे वगैरे आम्ही आणलो होते. चांगली मस्त जागा बघून हे थांबलो आहे. आता आम्ही गाड्या तिकडे पार्क केल्या आहेत. चला तुम्हाला दाखवतो. त्यानंतर आम्ही फ्यूल टॉपअप करण्यासाठी थोडा वेळ थांबलो. आणि गुजरातमध्ये आपल्या महाराष्ट्रापेक्षा जवळपास 10 रुपयाने पेट्रोल स्वस्त आहे. आम्हाला आता ऑन द वे उनाई गाव लागलं आहे, आणि उनाई गावामध्ये आहे उनाई देवी मातेचं मंदिर. हे मंदिर आहे उनाई देवीचं. इथेच याच ठिकाणी गरम पाण्याची कुंड पण आहेत, ती तुम्हाला दाखवतो मी. स्वतःच आम्ही देवीचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. आधी गरम पाण्याच्या कुंडामध्ये हातपाय धुतले, देवीचं दर्शन घेतलं, थोड्या रेस्ट करून आता आम्ही निघालो आहे. आता इथून खूप जास्त गरमी इकडे, आपल्या महाराष्ट्रापेक्षा पण इकडे जरा गरमी जास्त वाटते आहे. मी बघा जादू होऊन चाललं आहे. तर आत्ता वाजले रात्रीचे 11. तर आत्ता आम्ही आत्ता आलो आहे बडोदा वसतच्या थोडं पुढे आलो आहे. आता एका ठिकाणी हॉटेलला जेवण केलं, आणि आता इथे एक हॉटेल भेटलेलं आहे. सो आता इथे स्टे करूयात रात्रभर, आणि सकाळी लवकरात लवकर निघून डायरेक्ट जुनागडला पोहोचूयात. सो आज खूपच जास्त प्रवास झालेला आहे. ऑलमोस्ट सकाळी 9 वाजेपासून, पावणे 9 पासून बाईक राईड करतो आहे. सो भेटत उद्या. तोपर्यंत गुड नाईट.